नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय संविधानातील कलम 42 आर्टिकल 42 हे कलम आज आपण अभ्यासणार आहोत, समजून घेणार आहोत. ह्या कलमाअंतर्गत ह्या कलमान्वये आलेल्या तरतुदींचा आज आपण माहिती मिळवणार आहोत. काय म्हणतं हे कलम? तर भारतीय संविधानातील कलम 42 आर्टिकल 42 हे कामाच्या ठिकाणाची मानवी स्थिती आणि प्रामुख्याने महिलांच्या प्रसूती सहाय्याशी संबंधित असे हे कलम आहे. हे राज्याच्या धोरणांच्या मार्गदर्शक तत्वांचा डीपीएसपी एक अविभाज्य भाग आहे. काय आहे? तर भारतीय संविधानातील कलम 42 काय आहे? तर कामाच्या ठिकाणी मानवी स्थिती आणि प्रामुख्याने महिलांच्या प्रसूती सहाय्याशी संबंधित असलेलं हे कलम आहे. हे राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांचा एक अविभाज्य एक अविभाज्य भाग आहे. कलमाचे नाव काय आहे? तर कलम 42 काय म्हणतंय की कामाची न्याय्य व मानवी स्थिती आणि प्रसूती सहाय्य यांची तरतूद करणे. काय या कलमामध्ये तरतूद कसली आहे? ज्या ठिकाणी आपण काम करतोय तिथे न्याय्य आणि मानवी स्थिती पाहून आणि प्रसूती सहाय्य करणाऱ्यांची तरतूद ह्या कलमामध्ये केलेली आहे. काय? प्रोव्हिजन फॉर जस्ट अँड ह्युमन कंडिशन टू ऑफ वर्क अँड मॅटर्निटी रिलीफ. कलमाची व्याख्या काय? राज्य कामाचे न्याय्य व मानवी स्थिती सुनिश्चित करण्यासाठी आणि प्रसूती सहाय्यासाठी तरतूद करेल. काय म्हणतंय? काय म्हटलं हे कलम? की राज्य कामाच्या ठिकाणी न्याय्य आणि मानवी स्थिती सुनिश्चित करण्यासाठी आणि प्रसूती सहाय्यासाठी तरतूद करेल. काय? द स्टेट शॉल मेक प्रोव्हिजन फॉर सेक्युरिंग जस्ट अँड ह्युमन कंडिशन ऑफ वर्क अँड फॉर मॅटर्निटी रिलीफ. सोप्या शब्दात समजून घेऊया. या कलमाचे दोन मुख्य भाग आहेत. कामाची स्थिती. पहिला भाग काय? तर कामाची स्थिती. कोणत्याही व्यक्तीला जिथे काम करावे लागते ती जागा सुरक्षित, स्वच्छ आणि मानवी असावी. कशी असावी? तर जो भारताचा नागरिक ज्या ठिकाणी काम करेल त्या ठिकाणची परिस्थिती कशी असावी? ती कोणत्याही व्यक्तीला जिथे काम करावे लागते ती जागा कशी असेल? सुरक्षित असेल, स्वच्छ असेल आणि मानवी असावी लागेल. उदाहरणार्थ पुरेसा प्रकाश, हवा, विश्रांतीची वेळ इत्यादी सुखसुविधा त्या कामाच्या ठिकाणी असावेत. प्राण्यांप्रमाणे किंवा अमानवीय परिस्थितीत करून घेता येणार नाही. काय रोखतं हे कलम? कशासाठी बंधन घालतं? तर कामाच्या ठिकाणी प्राण्यांप्रमाणे किंवा अमानवी परिस्थिती नसावी काम करण्याच्या ठिकाणी. ओके. तर अशा ठिकाणी काम करून घेता येणार नाही. अशा परिस्थितीत किंवा अशा वातावरणात किंवा अशा जागेत काम करून घेता येणार नाही. दुसरा भाग कोणता मुख्य भाग आहे? तो प्रसूती सहाय्य. नोकरी करणाऱ्या महिलांना गरोदरपणात आणि बाळंतपणात सुट्टी, पगार आणि वैद्यकीय मदत मिळवून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. काय म्हणतं हे कलम? हे महत्त्वाचा भाग आहे महिलांसाठी. तर महिलांसाठी महत्त्वाची तरतूद केलेली आहे ह्या कलमामध्ये. तर प्रसूती सहाय्य, महिला ज्या ठिकाणी काम करतायत, नोकरी करणाऱ्या महिलांना हे एक कलम महत्त्वाचं आहे. नोकरी करणाऱ्या महिलांना गरोदरपणात आणि बाळंतपणात सुट्टी, पगार आणि वैद्यकीय मदत मिळवून देणे ही सरकारची जबाबदारी राहील. तर ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टींसाठी हे कलम अस्तित्वात आलेलं आहे. का आलेलं हे कलम अस्तित्वात? तर ब्रिटिश काळात काय होतं? कामगारांचे प्रचंड शोषण होत असे. महिलांना बाळंतपणाच्या काळातही कामावर जावं लागत असे, अन्यथा त्यांची नोकरी जात असे. कामाच्या ठिकाणची स्थिती अत्यंत खराब असे. स्वतंत्र भारताच्या संविधानात कामगारांना सन्मान आणि महिलांना सुरक्षता देण्यासाठी हे कलम जोडले गेलेले आहे. म्हणूनच ह्या कलम हे अस्तित्वात आलेलं आहे. कारण काय आहे कलम अस्तित्वात येण्याचं कारण? तर ब्रिटिश काळात काय होत होतं की ब्रिटिश काळात कामगारांचे प्रचंड शोषण होत असे. महिलांना बाळंतपणाच्या काळातही कामावर जावे लागत असे, अन्यथा त्यांची नोकरी जात असे. कामाच्या ठिकाणची स्थिती ही अत्यंत खराब असे. म्हणूनच स्वतंत्र भारताच्या संविधानात कामगारांना सन्मानाने जगता यावे किंवा सन्मानाने काम करता यावे आणि महिलांना सुरक्षितता देण्यासाठी हे कलम घटनेमध्ये जोडलेलं आहे, संविधानात जोडलेलं आहे. कलमाचे महत्त्व काय आहे आणि उद्दिष्ट समजून घेऊया. कामगारांचे कल्याण. काय आहे? तर कामगारांचे कल्याण करणे ह्या कलमाचं उद्दिष्ट आहे. कामगारांचे आरोग्य आणि स्वाभिमान जपणे. तसंच लैंगिक समानता. महिलांना त्यांच्या जैविक गरजांमुळे प्रसूती जसे नोकरीतून बाहेर पडावे लागू नये. आरोग्य रक्षण, माता आणि बालमृत्यू दर कमी करणे. ते हे या कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट आहेत. कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय काय? तर मार्गदर्शन तत्व असले हे कलम तत्वांमध्ये मोडत असल्यामुळे या कलमाच्या थेट अंमलबजावणीसाठी
तुम्ही थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकत नाही. मात्र सरकारने या कलमाच्या आधारे जे कायदे केलेले आहेत, उदाहरणार्थ प्रसूती लाभ कायदा यांसारखे जे कायदे केलेले आहेत, त्यांचे उल्लंघन झाल्यास मालकावर गुन्हा दाखल होऊ शकतो, दंड होऊ शकतो आणि कारावासाची शिक्षा होऊ शकते. काय आहे ते उल्लंघन कसं होतं? थेट तुम्ही ह्या कलमाच्या विरोधात जाऊन सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकत नाहीत. कारण हे कलम मार्गदर्शक तत्वांमध्ये मोडलेलं आहे. DPSPमध्ये मोडलेलं आहे. म्हणून पण सरकारने जर या कायद्याअंतर्गत अन्वये जर कोणते कायदे केले असतील आणि त्या कायद्याचं उल्लंघन होत असेल, कायद्याच्या तरतुदींमधलं जर उल्लंघन होत असेल, तर त्या उल्लंघन झाल्यास मालकावर गुन्हा दाखल होऊ शकतो, दंड होऊ शकतो आणि कारावासाची शिक्षा होऊ शकते. न्यायालयीन प्रकरण आहेत काही पाहूया. म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ दिल्ली विरुद्ध महिला कल्याण संघटना 2000 मधला हा खटला आहे. न्यायालयीन प्रकरण आहे. या खटल्याचा प्रश्न असा होता की मस्ट रोल तात्पुरता काम करणाऱ्या महिलांना प्रसूती रजा मिळायला हवी का? तात्पुरता काम करणाऱ्या महिलांना प्रसूती रजा मिळायला हवी का? निर्णय देण्यात आला की सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की कलम 42 नुसार प्रसूतीचा लाभ हा मानवी अधिकार आहे. त्यामुळे कायमस्वरूपी असो वा तात्पुरती असो, प्रत्येक महिला कामगाराला प्रसूती रजा मिळणे बंधनकारक आहे. काय निर्णय दिला? हा प्रश्न काय होता की तात्पुरत्या काम करणं म्हणजे टेम्पररी वर्कर्स, ज्या महिला वर्कर आहेत त्यांना काम करणाऱ्या महिलांना प्रसूती रजा मिळायला हवी का? हा प्रश्न होता ह्या खटल्याचा. आणि सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले, निर्णय दिला की कलम 42 नुसार, भारतीय संविधानातील कलम 42 नुसार प्रसूतीचा लाभ हा मानवी अधिकार आहे. त्यामुळे कायमस्वरूपी असो वा तात्पुरती कामगार असो, महिला कामगार असो, त्या प्रत्येक महिला कामगाराला प्रसूती रजा मिळणे हे बंधनकारक आहे. असा निर्णय हा या खटल्यामध्ये दिला. संबंधित सांविधानिक कलमे आणि इतर कायदे पाहूया. हे कलम प्रत्यक्षात आणण्यासाठी खालील कायदे बनवले गेलेले आहेत. प्रसूती लाभ कायदा 1961, मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट, यानुसार आता महिलांना 26 आठवड्यांची सशुल्क प्रसूती रजा मिळते. सशुल्क म्हणजे काय? पगारासहित 26 आठवड्यांची काय? पगारासहित तुम्हाला महिलांना रजा मिळते. कारखाना कायदा 1948 मधला फॅक्टरी ॲक्ट, कामाच्या ठिकाणी स्वच्छता, प्रथमोपचार आणि सुरक्षिततेचे नियम ह्या कायद्यांमध्ये आलेले आहेत. विशाखा मार्गदर्शन तत्त्वे, कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळापासून संरक्षण. ते विशाखा मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे काय? विशाखा एक खटला होता महिलावर अत्याचाराचा. तर त्या खटल्यामध्ये कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळापासून संरक्षण होणाऱ्या मार्गदर्शक तत्त्वे ह्या खटल्यामध्ये दिलेले आहेत. संबंधित कलम 39, ह्या कलमाचे संबंधित असलेला कलम कोणते? 39, स्त्री पुरुषांना समान कामाबद्दल समान वेतन, हे कलम संबंधित आहे. कलमाची समीक्षा काय करता येईल? ती सकारात्मक बाजू काय आहे या कलमाची? तर संघटित क्षेत्रातील महिलांना सरकारी किंवा मोठ्या कंपन्यांमध्ये याचा मोठा फायदा झाला आहे. मर्यादा काय आहेत? असंघटित क्षेत्रातील जसे की शेतमजूर, बांधकाम ह्या ठिकाणी महिलांना आजही कलमाचा पूर्ण लाभ मिळत नाही. अनेकदा खाजगी मालक प्रसूती रजेच्या भीतीने महिलांना कामावर ठेवण्यास टाळाटाळ करतात. तर ह्या कलमाची आपण समीक्षा करू शकतो. निष्कर्ष काय घेता येईल ह्या कलमाचा? की कलम 42 हे केवळ एक कायदेशीर कलम नसून ते मानवी हक्कांचे प्रतीक आहे. हे कलम स्पष्ट करते की अर्थव्यवस्था माणसासाठी आहे, माणूस अर्थव्यवस्थेसाठी नाही. कामाच्या ठिकाणी मानवी चेहरा असणे हेच एका विकसित राष्ट्राचे लक्षण आहे. काय निष्कर्ष घेता येईल या कलमाचा? तर कलम 42 हे केवळ कायदेशीर कलम नसून ते मानवी हक्कांचे प्रतीक आहे. हे कलम असे स्पष्ट करते की अर्थव्यवस्था ही माणसासाठी आहे, माणूस अर्थव्यवस्थेसाठी नाही. कामाच्या ठिकाणी मानवी चेहरा असणे हेच एका विकसित राष्ट्राचे लक्षण आहे. तर आज मित्रांनो, आज आपण भारतीय संविधानाने कलम 42 हे चांगल्या प्रकारे समजून घेतलेलं आहे. हे कलम तुम्हाला चांगल्या प्रकारे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून तुमचा या कलमाबद्दलचं समज चांगलं होईल, तुम्हाला हे कलम चांगल्या प्रकारे समजून येईल. असेच कायदेविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. आपण भारतीय संविधानातील प्रत्येक कलमावरती स्वतंत्र व्हिडिओज बनवत आहोत, जेणेकरून प्रत्येक कलमाचा आपल्याला चांगला अभ्यास होईल, प्रत्येक कलम आपल्याला चांगलं समजेल. तर हे कसं भारतीय संविधान नीट समजून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जोडून राहा. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.